येवले येथे 13वे परिवर्त मराठी ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न। मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून परिवर्त बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने येवले येथे 13वे परिवर्त मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। संमेलनाचे उद्घाटन व प्रकाशन सोहळ्यात साहित्यप्रेमींची लक्षणीय उपस्थिती लाभली। या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर सुधाकर शेलार, प्रसिद्ध लेखक, समीक्षक व वक्ते यांनी भूषविले। संमेलनाचे उद्घाटन संजय आवटे, लेखक, पत्रकार व विचारवंत यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल कदम, भारत गावडे, प्रकाश होळकर उपस्थित होते। यावेळी समीर भुजबळ, खासदार नाशिक, तुषार आहेर, मुख्याधिकारी येवला नगरपालिका यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष दिनकर पवार, सचिव परिवर्त बहुउद्देशीय संस्था नाशिक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। तसेच अर्जुन कोकाटे, अध्यक्ष समता प्रतिष्ठान येवला आणि गंगाधर अहिरे, अध्यक्ष परिवर्त बहुउद्देशीय संस्था नाशिक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली। ग्रामीण साहित्य, समाज जीवन आणि समकालीन प्रश्नांवर विचार मंथन घडवून आणणारे हे साहित्य संमेलन साहित्य चळवळीला नवी दिशा देणारे ठरले असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। विविध प्रकारचे प्रबोधन सत्र, ज्यामध्ये एक परिसंवाद असणार आहे, त्याचबरोबर कवी संमेलन असेल, उद्घाटन सोहळा असेल आणि समारोप सत्रामध्ये विशिष्ट क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे। असे भरगच्च असलेले जे कार्यक्रम आहे, या कार्यक्रमांमध्ये येवलेकरांनी सामील व्हावं असं नम्र आवाहन आहे। आज 13 तारखेला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ग्रंथदिंडी आणि संविधानाच्या सन्मानार्थ संविधान रॅलीला प्रारंभ झाला आहे। ही जी रॅली आहे ही इथून निघून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यानंतर राधाकृष्ण लॉन्स इथे ह्या रॅलीचा समारोप होणार आहे। आणि 3 वाजता पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते उद्घाटन होईल। आपण सर्वांनी या संमेलनामध्ये सामील व्हावं असं परिवर्त परिवाराचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला आवाहन करतो। धन्यवाद। या मुक्तिभूमीवरनं आज येवला मुक्कामी आपले परिवर्त साहित्य संमेलनाचे शुभारंभ होत आहे। या साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष, स्वागताध्यक्ष आणि उद्घाटक या ठिकाणी उपस्थित आहे। महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा हा सामाजिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनाचा हा उपक्रम आहे। मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार, त्याचबरोबर ज्या लोकभाषा आहेत त्या भाषांची जागृती आणि संवर्धन झालं पाहिजे, त्याचबरोबर नवविचारांचा प्रसार झाला पाहिजे। या भूमिकेतनं आज वाचन चळवळीकडे समाज आला पाहिजे, या उद्देशानं साहित्य संस्कृती मंडळाचा हा उपक्रम आहे। आणि येवला मुक्कामी हे सुंदर असं या संस्थेमार्फत हे संमेलन आयोजित केले गेलेलं आहे। त्यांना शुभेच्छा। धन्यवाद। मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी आणि या संविधान रॅलीसाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांचे मी मनापासून स्वागत करतो। ही रॅली भागी व्हावं आणि 2 दिवस चालणाऱ्या या परिवर्त साहित्य संमेलनामध्ये विविध जे उपक्रम होत आहेत त्या सर्वांचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो। धन्यवाद। आज या ठिकाणी परिवर्त संस्थेच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने, शासनाच्या भाषा विभागाच्या वतीने 13वं परिवर्त साहित्य संमेलन येवला येथे आयोजित केलेलं आहे। त्यानिमित्तानं संमेलनाची सुरुवात ही संविधान रॅलीपासून आणि येवला तालुक्यातील जे लेखक, कवी आहेत त्यांचे ग्रंथ, या संविधानाची प्रत आणि यांचे ग्रंथ दिंडीमध्ये करण्यात येणार आहे। संविधान रॅलीला आता सुरुवात होत आहे। येवला शहरातील सर्व नागरिकांनी या परिवर्त साहित्य संमेलनाचा, त्यातील परिसंवादांचा, कवी संमेलनाचा, आज आणि उद्या होणारे जे विविध कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा आणि परिवर्तनाला हातभार लावावा। परिवर्तन हे आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक असणारी गोष्ट आहे। चांगल्या दिशेनं बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे। त्यासाठी या संविधान रॅलीचं आयोजन आहे। त्यासाठी या संमेलनाचं आयोजन
पाहुण्यांची सर्वार्थाने व्यवस्था ठेवणारे तरुण तडफदार आमचे मित्र जनार्दनजी धनगे, सांस्कृतिक उपक्रमाचं समन्वय साधणारे, ज्यांचं गाणं आपण आता ऐकलं ते शरद शेजवळ, आता ज्यांचं सूत्रसंचालन आपण ऐकतो आहे ते देखील परिवर्तन परिवाराचे सहाध्यायी आहे असे सुभाषजी सुर्डीकर, संस्थेचे सचिव निवृत्त प्राचार्य दिनकरजी पवार, संस्थेचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप कुलकर्णी, माननीय दिनकर दाणी, त्याचबरोबर सन्माननीय नितीन बाबू यासह अनेक लोक, विशेषतः शिक्षक, विद्यार्थी, तरुण मित्र या संमेलनाच्या यशस्वी जडणघडणीसाठी गेल्या 1.5-2 महिन्यापासून कार्यरत आहे. मी अतिशय नम्रपणे 2 तासाचा प्रवास करून मी 2 महिने सतत येत होतो आणि माझा जन्म हा माझ्या भावापासून, माझ्या आईपासून या चळवळीसाठी पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रभर फिरण्याचा राहिलेला आहे. ते माझं फिरणं यशस्वी यासाठी होत आहे की त्याला प्रतिसाद देणारे प्राध्यापक अर्जुन कोकाटेंसारखे लोक मला मिळतात आणि त्यामुळे माझी जी परिस्थिती आहे ती यशस्वी होत. मित्रांनो, परिवर्तन ग्रामीण साहित्य संमेलन हे 13वं संमेलन आहे. या अगोदर खऱ्या अर्थानं 20 संमेलनं झालेली आहेत, परंतु त्याला नाव वेगळं होतं. परंतु परिवर्तनच्या नावानं 13 संमेलनं झालेली आहेत. मागच्याच वर्षी जे संमेलन झालं हे भूमिका घेणारं संमेलन आहे, ते भूमिका घेणाऱ्यांचं संमेलन. आणि मला खरंच आनंद आहे, ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की किती वेगळ्या प्रकारचे लोक लिहितात. आमचा बुद्धभूषण कुठे गेला? बुद्धभूषण आणि संदीप दोघं आले, अनुवाद केलाय, हिंदीमध्ये बुद्धभूषणची कविता आली. नवी मंडळी लिहित आहेत, मला पण आवाज आहे, माझी भूमिका आहे, माझं एक्सप्रेशन आहे, या प्रकारे मांडतायत, हे जास्त आवश्यक आहे. आणि लक्षात घ्या, हे महत्वाचं यासाठी आहे कारण इतकी वर्ष हा अधिकार तुम्हाला नव्हता. तो अधिकार ज्याने दिला तो केंद्रबिंदू या संमेलनाचा, आणि ते म्हणजे संविधान. काल परवापर्यंत काही लोक सांगायचंय की आम्ही फार पूर्ण झाले, तर संविधान अर्पण कोणाला करावं असा मुद्दा पुढे आहे. रे सर, संविधान सभेमध्ये ह्या चर्चा सुरू झाली या विषयावर. H.V. कामत नावाचे सदस्य होते, ते असं म्हटलंय की आपण हे अर्पण करूया देवाला. नेहरू म्हटल्यावर नाही, काय देवाला काय? बाबासाहेब तर म्हटले शक्यच नाही, देव कुठं अनामध्ये. बरं, इथे एवढे देव आहेत, कुठल्या देवाला? आणखी एक आले, रोहिणी कुमार चौधरी नावाचे सदस्य, ते म्हटले नाही, आपण देवीला अर्पण. ते आसामचे, ते म्हटले आमच्याकडे कामाख्या देवी आहे. तेव्हा आपल्याला माहिती नव्हती, नंतर कळालं. नंतर गुवाहाटी पण कळालं आणि नंतर कामाख्या पण कळालं. म्हणजे कामाख्याला अर्पण करू, देवीला अर्पण करू.
एक गृहस्थ पुढे आले म्हणजे गांधींना अर्पण करू. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू या दोघांनी सांगितलं की अन्य कोणालाही अर्पण होणार नाही, हे अर्पण होईल संविधान इथल्या सर्वसामान्य माणसाला. आणि म्हणून भारताचं संविधान हे जगातलं एकमेव संविधान आहे जे असं म्हणतं, आम्ही भारताचे लोक, आम्हीच हे संविधान आपल्या स्वतः प्रति अर्पण करतो. हे जे वैशिष्ट्य आहे, सर्वसामान्य माणूस हा जर केंद्रबिंदू, आणि म्हणून आमचे केशव देशमुख पण बोलू शकतात आणि आमचे शेख बाबा सुद्धा बोलू शकतात. हा भारत, हे संविधान आहे. ही गंमत आहे, लक्षात घ्या. संविधान समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. साधी गंमत. तुम्हाला राजमुद्रा माहिती आहे, मगाशी सम्राट अशोकाचा उल्लेख. आपली राजमुद्रा कुठली असावी यावर चर्चा सुरू झाली. कुठली करायची? मग नेहरू म्हणाले बदरुद्दीन तय्यबजींना, म्हणे पत्र तुम्ही कलावंत आहात, बदरुद्दीन तय्यबजी कलावंत आहात, तुम्ही जरा ठरवा राजमुद्रा कुठली असेल. तर त्यांनी काय केलं? तरी शाळा महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना आवाहन केलं, कला महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना आवाहन केलं. आता तेवढे प्राध्यापक बसलेले आहेत तरी सांगतो, प्राध्यापकांबद्दल काय बोला? भारताची राजमुद्रा करायची आहे म्हणून प्राध्यापकांना आवाहन केलं, पण एकही बरं काही प्रपोजल आला नाही. तो प्राध्यापकांचं कसं इन्सेंटिव्ह शिवाय काही करत नाही, त्यामुळे काही आलं नाही. मग ते म्हटले बदरुद्दीन हे काही नाही बरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, बदरुद्दीन तुमच्या मिसेस चांगलं सुचवू शकते, सुरैया तय्यबजी या चांगला विचार बनतो. सुरैया म्हणाला तुम्ही सुचवा. त्याने सांगितलं एकच आहे राजमुद्रा, तो म्हणजे सारनाथचा अशोक स्तंभ. गंमत बघा, गंमत बघा. मुस्लिम सुरैया तय्यबजींनी राजमुद्रा सुचवली बौद्ध, आणि हा अशोक स्तंभ शोधून कोणी काढला? तर फ्रेडरिक ऑर्टेल नावाच्या ख्रिश्चन माणसाने 1905 मध्ये उत्खनन केलं, आणि त्याच्या खाली जी ओळ लिहिली ती आहे उपनिषदामधली सत्यमेव जयते. जमेचं हा भारत, ही राजमुद्रा आहे भारताची. ही मुद्रा नामशेष करून टाकण्याचा प्रयत्न काही लोक करत असतील तर लेखकांना आणि कवींना भूमिका घेतली. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.